नमस्कार, गावगाडा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, जेणेकरून वेगवेगळ्या शेतकऱ्यांना, शेळी पालकांना याचा फायदा होईल आणि चांगला इंटरेस्टिंग व्हिडिओ झिरो बजेट शेळी पालन ज्याला म्हणतात ते झिरो बजेट शेळी पालन आज आपण बघणार आहोत। सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, पण आपल्याला जवळपास असून सुद्धा काही गोष्टींचा अंदाज नसतो। त्या अशा काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात। त्यातलीच ही एक गोष्ट आहे, झिरो बजेटमध्ये आपण शेळीपालन कोणत्या पद्धतीने कसं करू शकतो, शेडवरती जास्तीत जास्त कमी खर्च कसा करून आपलं शेळीपालन एकदम यशस्वीरित्या कसं करू शकतो ते आपण या शेळीपालकाकडून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण त्यांचा परिचय करून आपण घेऊया। नमस्कार। नमस्कार, राजकुमार बलभीम डोंगरे। बर, तुम्ही कोनेरी गावामध्ये येते, तर टोटल संख्या किती आहे तुमच्याकडे आता? आता हे माझ्यापाशी 30 आहे, तेव्हा 30 आहे ती सगळी टोटल। आणि 30 आहे ती। पण मी रोज एक पारगी कामाला जातोय, दुपारनं कामावरून आल्यावर रोज 3ला अर्ध बंदिस्त आहे, 3 वाजता सोडले की संध्याकाळी 6ला 7लाच घरला घेऊन येते। म्हणजे 3 रोजचं 500 कामाचं बी चालू आहे आणि ही शाळा बी सांभाळते। आणि हे करत असताना तुम्ही काम पण करताय, हे सगळं कंपाऊंड। आता हे कंपाऊंड साठी हे तुम्ही कुठे बघितलं होतं का तुमच्या डोक्याने? माझ्या डोक्याने केलं। आता हे सावलीला जायचं म्हणलं तर इकडे, सावलीला जायचं म्हणलं तर ह्याच्यामध्ये खाली सावलीला जाते। म्हणजे शेळ्या आपल्यापाशी लय येत्या, तिथं भांडण करायला लागली तर त्यांना तिकडे यावं, इकडे आलं तिकडे यावं। आपण कामाला गेल्यानंतर 30 शेळ्या येत्या, दाटणीचं आपलं बंदिस्त असल्यावर त्यात भांडणं करते, ती मारतात ना, मग त्यांना मारता येत नाही, कोणीकडे बी फिरतात ना। आणि तिला कोमल म्हणलं की कुठनं बी पळत येते, हिच्या मागे सगळ्या शेळ्या येतात। आपली रानात बी चालताना बी आपल्या आपदा नाही ना, तिला बोलवलं की सगळी मागे येते। म्हणजे प्राण्यांना कसं शिकवलं तशी शिकते। आता हिचं नाव कोमल आहे, ते आई ते बाकीचे येते त्याजवळ, ही कशी आपल्याकडे। तर ही कोमल गाभण आहे का? हा, गाभण आहे। काय करतो आता, हिथनं सुटलं अर्धबंदी, हिथनं सुटलं की मी चराई नेणार तिथं। आता कामावरून येताना तिथं पाणी बिनी भरून ठेवणार, पुन्हा एकटं असल्यावर आपण पाणी कुठून आणायचं, पाण्याचं तिथं बादल्या वगैरे काय असं ते नियोजन करून ठेवायचं। जगून आल्यानंतर सांच्याला 7 वाजता अशा कागदाच्या अशा फाऱ्या हातरून एक पायली मका सगळ्यांना जेवून आल्यानंतर, अनाथ चोरून आल्यानंतर संचाला टाकायची। मग ती मका खाऊन आणि ती जगल्यामुळे ही 3 वाजता कुईच करत नाही। म्हणजे आता हे जे सगळं केलंय ही झिरो बजेट मध्ये रुपया म्हणून कुठलं खर्च नाही। ही ड्रीप कोणाची बाद झालेली ड्रीप आणलेली, ड्रीप बाद झालेली आणली। लाकडं तर काय कुठे इकडे मिळते, ते बी कुठं कामाला गेलो बाबा हे नेवळं का म्हणलं शेतकरी, हे म्हणलं की ते आणून आपलं गुपलं कसं। आता त्या शेतकऱ्यात गेलो ना, तिथं जवळजवळ कामाला जाऊन मी 20 मिडी काढल्या त्या। बरोबर, ही पत्रिक कागद आहे का, तेव्हा अशा पूर्ण अशा 20 मिडी लावून पुन्हा नुसत्या वरनं लोखंडी पायपा आणायच्या। बरोबर, पायपा टाकून त्याच्यावर ही कागद टाकला, 17 बाय 30 लांबीचं कागद आहे। बरोबर, 30 बाय 30चा कागद आहे, वरनं टाकलं की 1 नंबर निवारा होते। बरोबर, झिरो बजेट मध्ये। झिरो बजेट करून म्हणल्यावर मग ह्यातलं ते जसं ते शेतकरी एखादा दारवाला कामाला जातून सांच्याला आलं की 500चे पितू, तसं खातं पोत बाद होते। बरोबर, आणि एवढ्या शेळ्या आहेत ना, जवळजवळ 3 वर्षात एवढ्या केल्या त्या 2 शेळ्याच्या। ही बाजारात 2000ला पाट आणली होती त्या 15 दिवसाची असताना। 15 दिवसाची असताना ही जी 2 येतं झाली पाडव्याला, 1.5 वर्ष झाली हिला। आता तिसऱ्यांदा गाभ आहे, 2500ची पाट आहे। पण जन्मून 15 दिवसाचं पिल्लू असेल, बाजारात आणलं आपल्याला शेळ्या कमी आहे म्हणल्यावर कामाला गेल्यावर। तर मला आता सांगा, अगदी 1 नंबर शेड तुम्हाला आणि ह्या गोठाचा आहे, 1 नंबर वाटला। पण याच्या माग आता जी ट्रेंड आहे, आता जी लोक आहेत त्यांना व्यवसाय करायचा आहे, मोठं व्हायचं आहे, त्यामुळे त्यांनी हे आपल्या शेडसाठीच भयानक मोठा खर्च करतात। उत्पन्न कमी आणि खर्च जास्त, त्यामुळे मग त्यांची ती आवक जुळत नाही, ती म्हणणार ह्यात परवडत नाही। ह्यात ना अजून
आपण 0 बजेट मध्ये केलंय. आपण 5 लाखाच्या शेळ्या आणल्या, त्या डंगळून 4-5 मिली, 2 शेळ्या आजारी पडल्या. आपण म्हणणार एवढं खर्च करून एवढी नुकसान काही हात परवडत नाही. करताना शून्यातून जग निर्माण करायचं आणि खर्च थोडा आणि आपण शेळ्या घ्यायच्या जास्त पैशाने आणि खर्च त्याच्या डबलीने करायचा म्हणजे परवडत नाही ती. मग ही फक्त मका आणि बाहेरच्या चाऱ्यावर एक पाहिलेभर मकावर आणि बाहेरला चाऱ्यावर आहे. बाकी घरातलं शेतीतलं वैरण म्हणून काय खर्च नाही, काय नाही. आणि दिवसभर मग अगदी व्यवस्थित राहते. मग आतापर्यंत तुम्ही हा व्यवसाय किती वर्षापासून करताय? हे शेळीपालन किती वर्षापासून? 85 पासून करतोय. माझ्या 3 बहिणीचे लग्न, वडील दारू पित होते. 3 बहिणीचे लगीन, माझं लगीन, दोन्ही हे सगळं म्हणजे कार्यक्रम आतापर्यंत. शेती मी आता हे 2.5 एकर सायपन नळावरनं केलं, बागात केलं, शेततळ केलं. बरोबर. सगळं खटाखट कॉकनं वळवायचं केलं. सगळं शेळ्यावर केलं. बाकी कुठं मी नोकरदार नाही. घरात माझी मुलगा एक आहे आता आणि मालकीन. आम्ही बी 3 माणसं आहे. 3 माणसाला बी मी सांभाळतो आणि ह्या शेतीला ह्या शेळ्या जेव्हा. बरोबर. ह्या फक्त ह्या शेळ्याची. ह्या शेळी पालनातनं वर्षाला तुम्हाला ह्याच्यामधनं अंदाजे किती फायदा म्हणजे इन्कम किती आहे? आता बघा साहेब, ती सांभाळण्यावर असते. आता मी हे 2 शेळ्या केल्यात ना, करून मला 3 वर्ष झाली. तरी 3 वर्षात 2.5 लाखाची बोकडी विकून एवढ्या शेळ्या झाल्यात माझ्या 2 शेळ्याच्या. म्हणजे ह्या 3 वर्षात 2.5 लाखाचे बोकडं विकून 30 शेळ्या झाल्या. म्हणजे 40 क्विंटल मका झाली माझ्या शेतात. बरं. त्यांना सरपरस्तो थोड्या होते तेव्हा सरपरस्तो मका होती माणसावनी. आता आपल्याला जेवायला गेलो तो आपल्या बरोबर पाहिजे तेवढी खाणार, बाटली झाकून ठेवणार. बरोबर. तसं यांना म्हणलं तुम्हाला मारा असलं तुम्ही बघा, तुम्हाला पाहिजे तेवढं खावा. सरपरस्तो मका होती यांना. त्यामुळे शेळ्या दिवाळीला येलेल्या शेळ्या मध्यंतर येऊन पुन्हा अजून दिवाळीला यायले, म्हणजे अशा येत जास्त झाल्यामुळे ही खळबळ वाढली ना भरपूर. तर समजा रानातच डिलिव्हरी एखादी शेळीची होती, मग त्यावेळेस काय करायचं? मी 99% मला सकाळ शेळ्यात येऊन मी असं पाऊल टाकलं, आपण चिकर मारायला धार काढायला. बरोबर. तेव्हाच मला समजते बाबा ही शेळी आज येणार आहे. बरोबर. मग तिला जागेवरून जाताना मी नेत नसतो नारायण. घरीच ठेवायचं. हा, घरी ठेवलं की ती इथल्या इथे डिलिव्हरी. कमीत कमी 99% तर मी शेळी किती तासात येतील केव्हा येणार आहे हे मी ओळखू शकतो. का तर 85 पासून मी हेच उद्योग केलेला ना. मग ह्या गोष्टी अनुभवात नाही. आणि मग समजा एवढं सगळं खर्च करून पण, एवढा सगळा इन्कम येऊन, एवढा सगळा फायदा नफा होऊन पण तुम्ही हे कंपाऊंडचं काम तुम्हाला करावं वाटलं नाही का? करा वाटतंय. मुलगा आता पोलीस भरतीला शिक्षणाला चालू आहे. बरोबर. त्याला खर्च, शेतीत आता डिपर आणा, पॅप्सी आणा, कुठे खत आणा, ट्रॅक्टर मेहनत अनेक अडचणी. मग मी 500 रुपयाने रोज कामाला जाणार. बरोबर. मग ही घरचं परपंच, दवाखाना हे सगळं जपायचं म्हणल्यानंतर मग ती तेवढं शक्य होत नाही ना. अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. एक रंग झाला पाहिजे. कुठल्याही एका तत्वावर एका रंगात रंगून गेलं, रम आहे तर राम आहे. रमलं तर त्यात राम आहे, नाही रमलं तर शेवटी काय. आपण कुठल्याही गोष्टीत रमलं तर ती करू शकतो, नाही रमल्यावर काय म्हणणार, जाऊ द्या उद्या बघू. म्हणजेच काय तर नाद माणसाला नाद पाहिजे आणि त्याच्यामध्ये समरस झालं पाहिजे. बरोबर आहे. आणि नुसतं समरस होऊन नाही, पण त्याच्यामध्ये तुम्हाला काही दिवस, काही काळ, काही वर्ष त्यामध्ये काढावे लागतात. त्यावेळेस तुम्हाला त्याचा अनुभव पण येतो. आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे. याच्यामध्ये सगळ्या जास्त काय म्हणजे जास्त खर्च करायची शेळी हा व्यवसाय. तुमचं शेती नोकरदार सोडून दुसरा म्हणलं तर ही शेळी हा व्यवसाय कशालाच ऐकू शकत नाही. जर समजा ही एक शेळी, अहो शेळी म्हणजे दुधाचं यंत्र आहे. तुमची म्हैस 60 वैरण खाती 2 लिटर दूध देते. शेळी एवढे मुठभरच खाती. तिला जर पेंड मका जर ठेवली तर त्या म्हशी एवढं दूध देते. म्हणजे जीव जरी लहान असला तर ही यंत्र आहे शेळी दुधाला. बरोबर. त्यामुळे ही उत्पत्ती वाढू शकते ना. म्हणजे होणारी जी पिल्ला आहे ती उत्पन्न देणार आहे. तर असा हा एकंदरीत डोंगरे यांचा फार्म आहे. तर असाही आपण 0 बजेटची शेळी पालन जर करायचं असेल तर अतिशय उपयुक्त असं असणारा फार्म तुम्ही अशा लाकडाच्या
नारळाच्या जावळ्या आणि लाकडं टाकून तुम्ही करू शकता. एकंदरीतच काय मॅनेजमेंट तुम्ही कसं करता आणि कमीत कमी खर्च या शेळीपालनामध्ये आज आपण डोंगरियाच्या फार्मवरती बघितला. असा हे जे शेळीपालन आहे अशा पद्धतीचं सुद्धा तुम्ही सक्सेस शेळीपालन तुम्ही करू शकता. तर डोंगरे साहेब, तुम्ही जी आम्हाला आता माहिती दिली त्याबद्दल तुमचं आभारी आहे. धन्यवाद.